शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. शेतकऱ्यांचा कळवळा आम्हाला आहे. कांद्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा सरकारला त्याची माहिती मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केली होती. मागे आपण उतरून आंदोलन केलं होतं. तुम्ही सगळे होते तेव्हा, होते का खासदार कोल्हे? होते का? मग आत्ताच काय कळवळा? आता निवडणूक आली ना म्हणून आम्ही काही निवडणुकीपुरते येत नाही. या गावात जेव्हा वादळ आलं त्या वादळाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी, पंचनामे करण्यासाठी या ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयामध्ये आम्ही बसून पंचनामे करत होतो. शेतीची पाहणी करत होतो. जेव्हा जेव्हा अतिवृष्टी आली, काही संकट आले तर तुमच्यामध्ये उभं राहण्याचं काम आम्ही केलं. अहो, जे कोपरे मांडवे गाव अतिदुर्गम भाग आहे तिथं आम्हाला मांडवीचा बंधारा करायचा आहे. मी परवा त्या गावांनी गेलो होतो, मुताळला गेलो होतो, तिकडे गेलो होतो. ते म्हणजे ज्यांनी दत्तक घेतलं त्यांनी काय केलं नाही. शिवाजी दादा आढळराव पाटलांनी आम्हाला इथं टँकर दिलं आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कोपरे मांडवेचा जो बंधारा करायचा तो काही तांत्रिक अडचणीमुळे आणलेला आहे. पण खास बाब म्हणून जर कोण पूर्ण करू शकतो तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाशिवाय दुसरा कोणीही करू शकणार नाही. आणि मी त्यांनाही सांगितलंय की त्या 4 गावांमधल्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही दादा आणि फडणवीस साहेबांकडे मिटिंग घेणार आहे. तो मार्ग लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून तो मार्ग त्या बंधाऱ्याचा काढू की जेणेकरून ते गाव पण सुजलाम सुफलाम होतील. ही सगळी माणसं कामं करणारी माणसं आहेत, तुमच्यामध्ये राहणारी माणसं आहेत, तुमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत. या गावात जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या प्रत्येक वॉर्डमध्ये काम करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमच्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यांपासून जे जे काम सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम केलं. पण आता डोक्यात काही लोकांची हवा होती, नाही असं करायचं तसं करायचं. आता जे म्हणतात ना असं करायचंय, इथून पुढच्या कामं तिकडच मागायची, तिकडच मागायची. परत काय अडलं लढलं तर इकडं परत यायचं नाही. आम्ही काम करणारे माणसे काम करूनच पुढे जाणार. आजची एक गंमत सांगतो तुम्हाला. दादा 1-2 मिनिटं वेळ घेतो फक्त. आज छाननी होती पुण्याला. पुण्याच्या छाननीमध्ये एका दुसऱ्या उमेदवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या फॉर्मवर हरकत घेतली. हरकत काय घेतली? त्यांनी फॉर्म मध्ये जे प्रतिज्ञापत्र जोडले ते खोटं आहे. का खोटं काय विचारलं? शेवले त्यांच्यावर एका ठिकाणी गुन्हा दाखल होता, त्यांनी ती माहिती दडवली. हे ओरिजिनल आहे. 15 वर्ष खासदार होते, आमच्या विरोधी पक्षाचे शिवसेनेचे खासदार होते. वल्लभ शेठ यांचे मित्र. वल्लभ शेठनी राजकारणात काही कसर सोडली नाही. टणकून बारी करायचे यांच्या विरोधात लढलं. यांनी पण काही कसर सोडली नाही, टणकून बारी आले. पण मैत्रीचं नातं होतं. तसं माझंही मैत्रीचं नातं आताच्या खासदाराबरोबर आहे. मैत्रीच्या बाजूला. पण ओरिजिनल माल बाजारात पुढे जाणार, डुप्लिकेट माल घरीच वाचवणार. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. शिवाजी दादांचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या समोर बटन दाबून सगळ्यांनी त्यांना भरघोस मताने विजय करावा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.